सुरेश आणि गिरीश अशी सलामीची जोडी आपण पाहतोय। पहिला चेंडू यावेळेस लेग एसटीच्या बाहेर, वाईड चेंडू, खराब सुरुवात। पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय, गोलंदाज चांगली गोलंदाजी, परंतु पुन्हा एकदा वाईड चेंडू, खराब गोलंदाजी। निलेश मात्र वारंवार वाईड चेंडू फेकतोय। स्ट्राइक एंडला आपण पाहतोय गिरीश, नॉन स्ट्राइकला सुरेश। पुन्हा एकदा पहिला चेंडू फेकण्यासाठी, यावेळेस चांगला फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे दूरवर, जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत नक्कीच आपण पाहतोय एक धाव कंप्लीट, एक धावेने धावफलक आपण पाहतोय 3। ब्रदर स्पोर्ट इव्हेंटच्या माध्यमातून जे सर्व प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेले त्या सर्व प्रेक्षक रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। कॅमेरामन आपण पाहतोय देवा आवाटे आणि टेक्निकल स्कोरर आपण पाहतोय बाला भस्मा। यावेळेस चांगली गोलंदाजी, चेंडू पडल्यानंतर आउटस्विंग केला जातो, बाहेर काढला जातो, डॉट चेंडू। चांगलं कमबॅक करताना गोलंदाज निलेश, सुरेशला मात्र थांबून ठेवले। यावेळेस चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्याच्या वरून षटकार। नऊ धावा। चला पंच स्पीडअप घ्या, टाइम काउंट केलेला आहे। 11:06 पहिला चेंडू फेकलाय। यावेळेस चांगला फटका गली पॉइंट मधून, चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय पॉइंटला। एक सिंगल कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज एकेरी धावेने धावफलक आपण पाहतोय 10। आता मात्र स्ट्राइक एंडला असणार एक घातक फलंदाज आपण पाहतोय गिरीश। रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु खराब क्षेत्ररक्षण पॉइंट मध्ये आणि चेंडू गोळीच्या वेगाने चौकार। पंचाने मात्र वारंवार वॉर्निंग देत राहा गोलंदाज आणि कर्णधाराला, कारण टाइमपास झाला तर आपल्याला फायनल लवकर खेळवता येणार नाही। प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं असतील। दुसरे षटक हाताळण्यासाठी आपण बागुचवाडी बस संघाकडून रोहित, यावेळेस लो फुलटॉस आणि समोरच्या दिशेला खेळून काढलाय। लॉंग ऑनला चांगले क्षेत्ररक्षण केले जाते। एकच धाव।
एकेरी धावेने धावफलक 15. आता मात्र स्ट्राईक एंडला नक्कीच आपण पाहतोय गिरीशला. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपण पाहतोय ओव्हर द विकेटनं रोहितला. यावेळेस सेवाग स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिले पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक दर्जेदार चौकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कोणत्याही प्रकारचं फुटवर्क नाही. अजून एक डॉट चेंडू. चांगलं कमबॅक करत असताना रोहित चौकार खाल्यानंतर पूर्णपणे थांबून ठेवले गिरीश सारख्या ऑडिटर फलंदाजाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रोहित. ओव्हर द विकेट न येतोय हा गोलंदाज. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला आणि कमबॅक करत असताना गोलंदाज रोहित. अजून एक डॉट चेंडू. यावेळेस खराब चेंडू. वाईट चेंडूची सांगता केली जाते वारंवार. एकेरी धावेने धावफलक आपण पाहतोय तब्बल 20 धावा. यावेळेस खराब चेंडू होता परंतु समाचार घेता आला नाही गिरीशला. शॉर्ट पिच चेंडू कनेक्शन झाला तर हा चेंडू भरपूर लांब गेला असता परंतु कोणत्याही प्रकारचं टायमिंग झालं नाही. डॉट चेंडू. कमबॅक करतोय गोलंदाज रोहित. धावफलक स्थिर 20 आपण पाहतोय टीम जांभूळवाडी म्हसा ब संघाचं. आता मात्र प्रॉपर टायमिंग. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. या चौकाराने धावफलक आपण पाहतोय 24 नाबाद. चांगली सुरुवात पाहतोय टीम जांभूळवाडी म्हसा संघाकडून. दोन षटकाचा खेळ संपला आणि धावफलकार धावा 24. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पुन्हा एकदा पाहतोय ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तो गोलंदाज येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. ओव्हर द विकेटनं स्ट्रायकेडला डावखुरा शैलीचा फलंदाज आपण पाहतोय सुरेश. नॉन स्ट्राईकला गिरीश. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. कमबॅक करत असताना गोलंदाज निलेश. सुरेश सारख्या हार्ड हिटर फलंदाजाला पूर्णपणे थांबून ठेवलंय. यावेळेस फटका फसलाय. विकेट किपर येतोय. चेंडू खाली आणि चुकी करत नाही. पहिला गडी बाद.
नवीन फलंदाज आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावर अशोकला. चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज आपण पाहतोय निलेशला. यानंतर होणारी मॅच बेडीसगाव ब विपक्ष कुडेरान या दोन संघादरम्यान. यावेळेस गती परिवर्तन, जबरदस्त कमबॅक. चेंडू पडल्यानंतर बाहेर काढला जातो, आउट स्विंग केला जातो. जबरदस्त गोलंदाजी करताना निलेश. अशोकला मात्र थांबून ठेवलंय. तिसऱ्या क्रमांकाचा हा फलंदाज. मोठे फटके जरूर खेळावे लागतील. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. कमबॅक करत असताना निलेश. मोठे फटके येत नाही अशोकच्या बॅटमधून. वारंवार प्रेशरमध्ये टाकले जातं या अशोक फलंदाजाला. पूर्णपणे प्रेशरमध्ये आणून ठेवलंय निलेश या गोलंदाजानं. नक्कीच आता गिरीशनं काहीतरी कानमंत्र दिलाय अशोकला. आता नक्कीच आपल्याला एक बिग हिट पाहायला मिळेल का या चेंडूवर. यावेळेस क्षेत्ररक्षक होता परंतु चुकी करतोय. शॉर्ट फाईन लेगला. एक धाव येते. दुहेरीचा प्रयत्न होणार का? आणि येस, एकच धाव. चांगली कॉलिंग. एक धावेने धावफलक आपण पाहतोय. 25 धावा. ऑफलाईन स्कोरर माझ्यासोबत नक्कीच आपण पाहतोय विलास बांगारे. सलग चौथ्या दिवसात स्कोरिंग करत असताना, चांगलं काम करत असताना त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतोय. आता मात्र स्ट्राइक एंडला असणार सलामीवीर गिरीश. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. जबरदस्त कमबॅक. षटक संपलंय. काय गोलंदाजी केले. फक्त एक धाव खर्च केली. वा, जबरदस्त गोलंदाजी निलेशची. 25 धावा धावफलकार. 3 षटकाचा खेळ संपलाय. 25 गडी बाद टीम जांभूळवाडी म्हसा संघाची. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सुरेश. यावेळेस फटका फसला होता. चांगली ट्राय विकेट किपरची. त्यानंतर चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगला. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय टीम बागुचवाडी संघाचा गोलंदाज सुरेश. आता मात्र लो फुलटॉस, परंतु कोणत्याही प्रकारचं टायमिंग नाही. अजून एक डॉट चेंडू. जबरदस्त गोलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये सुरेश या गोलंदाजाकडून. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. अजून एक निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा फुलटॉस आणि यावेळेस फलंदाज बाद. अशोक बॅक टू डगआउट. यावेळेस चांगला फटका. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण केले जातं. एक धाव येते. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतंय तब्बल 26. 2 षटकामध्ये वर्चस्व गाठलं होतं बागुचवाडी टीमनं. त्यानंतर 2 षटकामध्ये वर्चस्व राखतोय. षटक संपलंय. चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये सुद्धा एकच धाव.
काय गोलंदाजी करतात बागुचवाडी संघाचे गोलंदाज. धावफलकावर धावा फक्त 26. पाचवं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय टीम बागुचवाडी संघाकडून दीपक. स्ट्राईक एंडला नौका फलंदाज जयवन. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, अजून एक डॉट चेंडू, जबरदस्त गोलंदाजी करत असताना दीपक. आता मात्र नक्कीच पंच दिशा दर्शवतात. वाईड चेंडू, अतिरिक्त धावेने धावफलक 27. पहिल्या 2 षटकामध्ये वर्चस्व गाठलं होतं बागुचवाडी टीमने. त्यानंतर 2 षटकामध्ये चांगलं कमबॅक करत असताना आपण पाहतोय बागुचवाडी टीम. यावेळेस लो पुलटूस, परंतु त्याला यॉर्कर बनवलं. अजून एक डॉट चेंडू. 27 धावा, जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस आता मात्र चांगला फटका, जेलची संधी, जेल मात्र ड्रॉप शॉट काहू कॉर्नरला. त्यानंतर एक सिंगलच्या स्वरूपात धावफलक आपण पाहतोय टीम जांभूळवाडी म्हसा संघाचं 28. सलामीचा फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय गिरीश. आता मात्र गिरीशला आपले इरादे स्पष्ट करावे लागतील. यावेळेस फुलटॉस आणि जेलची संधी. यावेळेस जबरदस्त जेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय किरण. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 28. चांगली सुरुवात केल्यानंतर पूर्णपणे बॅकफुटवाला आलाय टीम जांभूळवाडी ब संघ. यावेळेस डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी करत असताना बागुचवाडी संघाचा स्टार गोलंदाज दीपक. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा. यावेळेस फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतोय, चुकी करत नाही. अजून एक फलंदाज बाद आणि इथे 5 षटकाचा खेळ संपला.
चला सलामीची जोडी इंटर करा टीम बागुचवाडी ब संघ. 34 धावा आणि विजयासाठी 30 चेंडू आणि 35 धावांची गरज. धावा केलत्या 28 प्लस पॅनल्टीच्या 6 धावा म्हणजे 34 धावा आणि विजयासाठी 35 धावा असेल टीम बागुचवाडी ब संघाला. चला सलामीर जोडी पाठवून द्यायची आहे. खुर्च्या उपलब्ध करून द्या बागुचवाडी संघासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर जांभूळवाडी संघाकडून विनायक आणि स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सलामीचा फलंदाज रोहित. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू परंतु फटका फसलाय म्हणजेच कोणत्याही प्रकारचं टायमिंग नाही. डॉट चेंडू. रोहित आणि सुरेश सलामीची जोडी. यावेळेस फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू गोळीच्या वेगाने लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर चौकार. Back to dugout.
असतील. येणारे नक्कीच आपण पाहतोय 24 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज असेल टीम बागुचवाडी ब संघाला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय पप्पू, स्ट्रायकेनला सुरेश. यावेळेस चांगला फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फरार, चौकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पप्पू, स्ट्रायकेनला सुरेश, सलामीचा फलंदाज. यावेळेस चांगला फटका, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. चेंडू मात्र आउटफील्ड खराब. नक्कीच चेंडू वेगाने गेला होता परंतु थांबलाय. 2 धावा कंप्लीट. दुहेरी धावेने धावफलक आपण पाहतोय 10. यावेळेस चांगला फटका, स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला फेकून दिलंय आणि यावेळेस चांगला दर्जेदार चौकार. धावफलक आपण पाहतोय 14. एक गडी बाद. चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण सुरेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट न पप्पू. यावेळेस फटका फसलाय. चांगलं डाईव्ह मारून क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल येते. सिंगल न धावफलक जाऊन पोहोचतय 15. विजयासाठी 20 धावांची गरज. यावेळेस ढकलून दिलंय. एक्स्ट्रा कव्हरला जेलची रनआउटची संधी होती परंतु सुरक्षित क्रीज मध्ये आपण पाहतोय दिनेश. 1 धाव येते. एकेरी धावेने धावफलक 16. यावेळेस फटका फसला होता परंतु क्षेत्ररक्षक येतोय. दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज. दुहेरी धावेने धावफलक आपण पाहतोय 18 धावा. दोन षटकाचा खेळ संपला आणि धावफलका धावा आपण पाहतोय 18. 18 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज असेल टीम बागुचवाडी ब संघाला. यावेळेस चांगला फटका, चेंडू जातोय पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून. दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज. या दुहेरी धावेने धावफलक आपण पाहतोय टीम बागुचवाडी संघाचं 20. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. अजून एक डॉट चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवर विनायकला आपण पाहतोय. यावेळेस चांगला फटका. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे दूरवर. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरी धावेने धावफलक आपण पाहतोय 22 धावा. विजयासाठी 13 धावांची गरज असेल टीम
भागुचवाडी संघाला यावेळेस स्वीपचा फटका, घुटना टेक आणि तमाशा देख, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. डॉट चेंडू कमबॅक करत असताना गोलंदाज विनायक. धावसंख्या आपण पाहतोय 26 आणि विजयासाठी फक्त 9 धावांची गरज असेल टीम भागुचवाडी ब संघाला. यावेळेस इनसाइड एज, खराब विकेट किपिंग आपण पाहतोय. त्यानंतर स्लिप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद का. नवीन फलंदाज इंटर होतोय 33 नंबर जर्सीचा दीपक. सत्तावीस धावा धावफलकार, विजयासाठी 8 धावांची गरज टीम भागुचवाडी ब संघाला. यानंतर होणारा सामना असेल टीम बेडिसगाव ब विपक्ष टीम कुडेरान. संघ आले असतील तर रिपोर्टिंग करा लवकरात लवकर, नाहीतर कमी षटकाचे सामने खेळवले जातील. टीम बेडिसगाव विपक्ष टीम कुडेरान. यावेळेस चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे, यावेळेस चुकी करत नाही. दीपक मात्र जबरदस्त गोलंदाजी फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नवीन फलंदाज आपण पाहतोय निलेश. धावसंख्या आपण पाहतोय टीम भागुचवाडी संघाची 27, विजयासाठी अजून सुद्धा 8 धावांची गरज असेल. यावेळेस चांगला फटका निलेशच्या बॅटमधून, फाईन लेग मधून क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल होत असताना त्यानंतर चांगले क्षेत्ररक्षण केले जाते. बाउंड्री सोबत चांगले क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेग मध्ये 2 धावा कंप्लीट. दुहेरी धावेने धावफलक आपण पाहतो 29. विजयासाठी 6 धावांची गरज असेल टीम भागुचवाडी ब संघाला. यावेळेस चांगला फटका आणि चेंडू जातो फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. तीस धावा धावफलकावर आणि विजयासाठी 2 धावांची गरज असेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय निलेश.
यावेळेस यॉर्कर लाईनचा चेंडू, कोणत्याही प्रकारचा टायमिंग होत नाही. डॉट चेंडू करत असताना गोलंदाज आपण पाहतोय अशोक. 2 धावांची गरज विजयासाठी. या चेंडूवर सामना फिनिश करेल का हा निलेश. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट फाईन लेगला चांगले क्षेत्ररक्षण. धावबाची संधी होती परंतु फलंदाज सुरक्षित. एकेरी धावेने धावफलक आपण पाहतोय 34 स्कोर लेवल होत असताना आता मात्र विजयासाठी फक्त औपचारिकता बाकी आहे. 1 धावेची गरज असेल टीम बागुचवाडी संघाला. यावेळेस चांगला फटका कव्हर पॉइंटला. 1 धाव येते आणि विजयी संघ होतो बागुचवाडी संघ. बागुचवाडी संघाचं हार्दिक असं अभिनंदन. तसेच पराभूत जांभूळवाडी बस संघाचं गोडसं कौतुक आपण करूया आणि या सामन्याचा नक्कीच सामनावीर नक्कीच आपण